नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा आहे आपला तिसरा ब्लॉग। तो असणार आहे गिरगावचा राजा आणि केशवजी नाईक चाळ, म्हणजेच मुंबईतला सर्वात पहिला गणपती बाप्पा जो लोकमान्य टिळकांनी ज्या ठिकाणी बसवला ना, त्या ठिकाणी आता आपण जातोय। तर चला, आता मी गिरगाव आपल्या चर्नीरोड स्टेशनला उतरलेलो आहे। तिथून आता पुढे चालतच काहीतरी 15 मिनटं वॉकिंग आहे गिरगावचा गणपती। पहिला आपण त्याचे दर्शन घेऊया आणि तिथून आपण जाऊया केशवजी नाईक चाळला। तर आता मित्रांनो, ही जी मी सिरीज बनवतोय ना, ही आहे 11 दिवस 11 युनिक गणपतींची। तर यामध्ये काही मी मुंबईतले गणपती कव्हर करणार आहे, तर काही गावचे गणपती कव्हर करणार आहे। म्हणजे मी आता गावी जाणारच आहे, तर गावचे म्हणजे दापोलीमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या गणपतीला जाऊ शकता, किंवा मी माझ्या घरचा गणपती, कोकणातला गणेश असतो, हा सर्व आपला कंटेंट असणार आहे। तर या सर्व गोष्टी बघायला ना, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, आता पटापट पोचूया आपण। ऊन वाढतोय आणि हालत खराब झाली आता सध्या। असं वाटतंय जसं की आपण गिरगावच्या शोभायात्रेला येतो ना, फुल ती वाली फिलिंग येते। तर आता आपण जातो आहे गिरगावचा महाराजा बघण्यासाठी। तर चला, आता मला वाटतं मोठी मूर्ती आणलेली आहे, लहान मूर्ती आणली नाही बघा, इथून जायचं आहे।
आपला गिरगावमधलं गिरगावचा राजा, त्याच्यानंतर केशवजी नाईक चाळ, त्याच्यानंतर आपण कामतसाईमध्ये गेलो आणि आता गिरगावचा महाराजा आणि हा जो लाल मातीचा जो गणपती होता, सोबतच जितेकरवाडीचा बाप्पा यांचा सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे. तर हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये आणि नवीन बाप्पा बघायला तुम्ही सज्ज व्हा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा आणि हो, कमेंट सेक्शनच्या बाजूला जो हाईपचा बटन आहे ना, तो दाबायला विसरू नका, जेणेकरून आपली ही व्हिडिओ ना खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि हे जे गिरगावमधले जे खूप असे गणपती आहेत जे खूप लोकांना माहिती नाही आहेत, हे सुद्धा लोकांना माहिती पडायला मदत होईल. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया.